नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्राचा अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये तुमचे प्रेमाने स्वागत करतो. आज 17 ऑगस्ट 2026. आज चंद्र संध्याकाळी 4:20 कन्या राशीमधून तूळ राशीत प्रवेश करतो आहे आणि आज नक्षत्र आहे चित्रा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र संध्याकाळी 4:20 पर्यंत तुमच्या 6व्या भावात आहे. दुपारपर्यंत तुम्ही तुमच्या प्रलंबित कामांशी आणि विरोधकांशी एकदम फायटर प्रमाणे दोन हात कराल, पण संध्याकाळनंतर चंद्र 7व्या घरात जाईल. मग सगळा फोकस पार्टनरवरती शिफ्ट होईल. संध्याकाळी जोडीदाराकडून अचानक शॉपिंगची डिमांड होऊ शकते आणि त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागू शकतो. अश्विनी नक्षत्र. आज कामाच्या ठिकाणी किंवा सहकार्यांशी क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळा. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. शब्द सांभाळून वापरा आणि काळजी घ्या. भरणी नक्षत्र. आज तुमचे आरोग्य आणि घरातले काम एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र. आज अचानक एखादी कटकट किंवा धावपळ सतावू शकते. आज सावध राहा आणि विचारपूर्वक काम करा. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पाकिटात एक छोट्या कागदात चिमूटभर राई म्हणजेच मोहरी बांधून ठेवावी. दुपारपर्यंतची कटकट आणि संध्याकाळचा पार्टनरचा राग नक्कीच शांत होईल. वृषभ राशीला आज चंद्र संध्याकाळपर्यंत 5व्या घरातून फळ देईल. दुपारपर्यंत आता तुमचा मूड एकदम क्रिएटिव्ह असेल. नवीन आयडिया सुचतील, पण संध्याकाळनंतर चंद्र 6व्या घरात जाईल. अचानक ऑफिसमधून एखादे पेंडिंग काम अंगावर पडेल आणि तुमचा संध्याकाळचा मूड खराब होऊ शकतो. पोटाची थोडी काळजी घ्या आणि सांभाळून काम करा. कृतिका नक्षत्र. आज अचानक एखादा खर्च आणि धावपळ सतावू शकते, त्यामुळे आज शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे. रोहिणी नक्षत्र. आज बुद्धीच्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून अनपेक्षित धनलाभ किंवा फायदा मिळू शकतो. मृग नक्षत्र. स्वतःच्याच कामांवरती किंवा परफेक्ट असण्यावरती अट्टहास करू नका. अडचणी सगळीकडे असतात. जास्त विचार करू नका. थोडी काळजी घ्या आणि विचारपूर्वक काम करा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या पांढऱ्या कागदात एक हिरवी वेलची गुंडाळून ठेवा. संध्याकाळची धावपळ एकदम सुसह्य होईल. मिथुन राशीसाठी चंद्र संध्याकाळपर्यंत 4थ्या भावात आहे. दुपारपर्यंत घरातील कामांची कटकट आणि प्रॉपर्टीच्या चर्चा सुरू असतील, पण मित्रांनो नंतर चंद्र 5व्या घरात प्रवेश करेल. मग तुमचा खरा हॉलिडेचा मूड सुरू होईल. संध्याकाळी मित्रांसोबत किंवा मुलांसोबत मस्त हसत खेळत वेळ जाईल आणि कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत होऊ शकतो. मृग नक्षत्र. सकाळचा घरगुती कंटाळा संध्याकाळनंतर अनपेक्षित उत्साहामध्ये बदलू शकतो. आद्रा नक्षत्र. आज घरगुती कामात आणि सुखामध्ये साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. पुनर्वसू नक्षत्र. आज घरातील कामे उरकण्यासाठी किंवा संध्याकाळच्या पार्टीसाठी मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घरातून निघताना खिशात पिवळ्या झेंडूच्या फुलांची एक पाकळी किंवा एक झेंडूचे फूल नक्की ठेवा. घरातील सुख आणि संध्याकाळचा आनंद द्विगुणित होईल. कर्क राशीला चंद्र संध्याकाळपर्यंत पराक्रमाच्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुमचा संवादाचा स्पीड एकदम फास्ट असेल. कॉल्स ईमेल्स पटापट उरकाल, पण संध्याकाळनंतर चंद्र 4थ्या घरात जाताच मग तुमची बॅटरी डाऊन होऊन जाईल. आता मला लवकर घरी जायचंय किंवा मला आराम करायचा आहे असा विचार संध्याकाळी तुमच्या डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे सायंकाळी थोडा आराम करा. पुनर्वसू नक्षत्र. आज प्रवासात आणि संपर्कातील मित्रांची उत्तम मदत होईल. पुष्य नक्षत्र. आज धोका आहे. आज प्रवासात अति घाई करणे धोक्याचे ठरू शकते. नवीन धाडस करणे किंवा कुटुंबात वाद घालणे अजिबात टाळा. आज काळजी घ्या. आज विघ्न येऊ शकते. श्लेषा नक्षत्र. आज तुमचे सर्व धाडसी निर्णय आणि घरगुती प्लॅन 100% यशस्वी राहतील. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एक चांदीची तार किंवा चांदीचे नाणे नक्की ठेवा. चंद्रामुळे तुमचा प्रभाव आणि प्रवासातील सुरक्षा उत्तम राहील. सिंह राशीच्या लोकांना चंद्र संध्याकाळपर्यंत तुमच्या पैशाच्या भावात आहे. दुपारपर्यंत तुमचे लक्ष बँक बॅलन्स आणि हिशोबावरती असेल, पण दुपारनंतर संध्याकाळी चंद्र जसा 3ऱ्या भावात जाईल आणि तुमच्यात अचानक तुफान एनर्जी संचारेल. संध्याकाळी तुम्ही एकदम रुबाबात मित्रांना भेटायला जाल आणि एखादा शॉर्ट ट्रिपचा प्लॅन बनवू शकतात. तो प्लॅन फायनल होईल. तुम्ही ट्रिपचा आनंद देखील घेऊ शकतात. मघा नक्षत्र. आज कुटुंबात आणि पैशावरून कोणाशी शाब्दिक वाद टाळा. आज शांत राहा. वाद करू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज तुमचा बँक बॅलन्स आणि कौटुंबिक वातावरण एकदम सुरक्षित राहील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा तांत्रिक अडथळा येऊ शकतो. विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करू नका. खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावरती एक साधा लाल रंगाचा धागा नक्की बांधा. तुमचा प्रभाव आणि संपर्कातील यश दुप्पट वाढेल.
कन्या राशीसाठी चंद्र संध्याकाळपर्यंत थेट तुमच्याच राशीत आहे. दुपारपर्यंत तुमचे परफेक्शन आणि लॉजिक एकदम पीक लेवलला असेल. तुम्ही स्वतःच्या कामात प्रचंड बिझी व्हाल. पण संध्याकाळनंतर चंद्र दुसऱ्या घरात प्रवेश करेल. मग तुमचे लॉजिक अचानक शॉपिंग आणि खाण्याकडे वळू शकते. संध्याकाळी बँक बॅलन्स बघून खर्च करा. पैसे नसेल तर शांत राहा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळचा कामाचा ताण संध्याकाळनंतर अचानक एखाद्या खर्चामध्ये बदलू शकतो. त्यामुळे विनाकारण खर्च करू नका. हस्त नक्षत्र. आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल आणि अनपेक्षित धनलाभ आणि आनंद दोन्ही तुम्हाला मिळू शकतो. चित्रा नक्षत्र. स्वतःच्याच लुकवरती किंवा पैशावरती जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. स्वतःला जास्त शहाणं समजू नका. थोडी काळजी घ्या आणि शांतपणे निर्णय घ्या. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद नक्की टाका. तुमच्या राशीत असलेल्या चंद्राला उत्तम बळ मिळेल आणि पैशाची गळती नक्कीच थांबेल. तुळ राशीला चंद्र संध्याकाळपर्यंत 12व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्हाला लोकांच्या गर्दीचा कंटाळा येईल. डोक्यात अनेक विचार असतील, पण मित्रांनो बरोबर संध्याकाळी चंद्र थेट तुमच्याच राशीत एंट्री मारेल. मग 4:20 होताच तुमच्यात अचानक सुपर एनर्जी संध्याकाळी आणि संध्याकाळी तुम्ही पार्टीची शान असाल आणि एखाद्या पार्टीचा आनंद देखील घेऊ शकता. चित्रा नक्षत्र. सकाळचा मानसिक कंटाळा संध्याकाळनंतर अचानक फ्रेश एनर्जी मध्ये बदलतो आहे. स्वाती नक्षत्र. आज तुम्हाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळते. आजचा दिवस उत्तम आहे. विशाखा नक्षत्र. आज मित्रांच्या आणि ओळखीच्या लोकांच्या मदतीने तुमच्या संध्याकाळची वेळ अत्यंत आनंदात आणि मजेत जाईल. तुळ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ एक कागदात तुरटीचा एक छोटा खडा ठेवा. दुपारपर्यंतचा मानसिक त्रास टळून संध्याकाळ भारी जाईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र आज संध्याकाळपर्यंत लाभाच्या भावात आहे. दुपारपर्यंत तुम्ही नेटवर्क वाढवण्यात आणि नफा कमवण्यात एकदम ऍक्टिव्ह असाल. पण नंतर चंद्र 12व्या भावात जाईल आणि अचानक तुम्हाला गर्दीचा कंटाळा येईल आणि मला आता शांत राहायचंय असं म्हणत तुम्ही जगापासून डिस्कनेक्ट होऊन गपचूप झोपून घ्याल. विशाखा नक्षत्र. आज लाभाच्या किंवा खर्चाच्या वेळी मित्रांची उत्तम साथ मिळेल. अनुराधा नक्षत्र. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे किंवा नवीन गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. आज कोणावर विश्वास ठेवू नका. आज कोणताही व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. शक्यतो न केलेला चांगला राहील. ज्येष्ठा नक्षत्र. आज परदेशाशी संबंधित किंवा ठरवलेली आर्थिक कामे 100% यशस्वी होतील. आजचा दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कागदात 4-5 काळे तीळ बांधून खिशात ठेवा. संध्याकाळचा मानसिक त्रास आणि विनाकारण खर्च नक्कीच टळेल. धनु राशीच्या लोकांनो चंद्र आज संध्याकाळपर्यंत 10व्या भावात आहे. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये तुम्ही एकदम सिरियस मोड मध्ये काम उरकाल. बॉस पण एकदम इम्प्रेस राहील आणि संध्याकाळी चंद्र लाभाच्या घरात प्रवेश करेल. मग तुमचा खरा चिल मूड सुरू होतो. मित्रांसोबत गप्पा, कुठून तरी अचानक होणारा फायदा तुमचा संध्याकाळचा मूड एकदम मस्त बनवेल आणि संध्याकाळची वेळ आनंदात जाईल. मूळ नक्षत्र. आज कामाच्या ठिकाणी आणि मित्रांसोबत क्षुल्लक पैशावरनं वाद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. पूर्वाषाढा नक्षत्र. आज नोकरीतील तुमचे स्थान आणि संध्याकाळचा बँक बॅलन्स एकदम सुरक्षित राहील. उत्तराषाढा नक्षत्र. आज कामाच्या ठिकाणी अचानक एखादा तांत्रिक बिघाड धावपळ सतावू शकते. त्यामुळे काम करताना शांतपणे आणि विचारपूर्वक करा. धनुराशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना गुळाचा एक छोटासा खडा नक्की खा. ऑफिसमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल आणि नफा देखील मिळेल. मकर राशीसाठी चंद्र आज संध्याकाळपर्यंत 9व्या भावात आहे. दुपारपर्यंत तुम्ही एकदम फिलॉसॉफिकल आणि नशिबाच्या विचारात असाल. पण संध्याकाळनंतर चंद्र 10व्या भावात जाईल. अचानक तुम्हाला तुमच्या पब्लिक इमेज आणि अपूर्ण असलेल्या ऑफिसच्या कामांची आठवण येईल आणि तुम्ही संध्याकाळी पुन्हा लॅपटॉप उघडून कामासाठी बसाल. उत्तराषाढा नक्षत्र. आज अचानक एखादी कटकट किंवा धावपळ सतावू शकते. त्यामुळे आज शांत राहणे अत्यंत गरजेचे आहे. श्रवण नक्षत्र. आज नशिबामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा कामाच्या ठिकाणी मोठे कौतुक आणि धनलाभ देखील मिळू शकतो. धनिष्ठा नक्षत्र. प्रवासात आणि स्वतःच्या कामात परफेक्ट होण्याच्या अट्टाहासातून ओव्हर थिंकिंग करू नका. काळजी घ्या. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एक पिवळे हळकुंड नक्की ठेवा. भाग्य आणि कर्म दोघांची उत्तम साथ मिळेल. कुंभ राशीला चंद्र संध्याकाळपर्यंत 8व्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत तुमचा थोडासा आळस आणि कामात अडथळे येऊ शकतात. पण मित्रांनो संध्याकाळी चंद्र 9व्या घरात जाईल. त्यानंतर जणू काही नशिबाचे दार उघडल्यासारखे वाटेल. तुमचा मूड एकदम फ्रेश होईल आणि संध्याकाळी एखादी चांगली बातमी, गोड बातमी कानावर येऊ शकते. धनिष्ठा नक्षत्र. सकाळचा मानसिक थकवा संध्याकाळनंतर अचानक एखाद्या भारी सरप्राईज मध्ये बदलू शकतो. शततारका नक्षत्र. आज साक्षात भाग्याची आणि ईश्वराची भक्कम व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज प्रवासात आणि नशिबात मित्रांची उत्तम मदत मिळेल. आजचा दिवस सुरेख जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या कागदात चिमूटभर मोहरी बांधून खिशात ठेवा. दुपारपर्यंतच्या 8व्या चंद्राचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. मीन राशीला चंद्र आज संध्याकाळपर्यंत 7व्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत पार्टनर एकदम लॉजिकल आणि हिशोबी मूड मध्ये असेल, पण संध्याकाळनंतर चंद्र 8व्या घरात जाईल आणि अचानक पार्टनरचा किंवा तुमचा मूड खराब होऊ शकतो. आज संध्याकाळी गाडी सावकाश चालवा आणि बाहेरचा आहार करताना अतिशय सावधगिरीने करा. आज संध्याकाळी थोडी काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र नात्यात आणि संध्याकाळच्या धावपळीत मित्रांची योग्य साथ मिळेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज धोका आहे. आज गाडी वेगात चालवणे किंवा करार करणे आणि पार्टनरशी वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज कोणतेही महत्वाचे काम करू नये. आज काळजी घ्या. रेवती नक्षत्र आज भागीदारीत किंवा नात्यात तुमचे 100% अचूक निर्णय यशस्वी ठरतील. आजचा दिवस उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना पानावर थोडेसे मध लावून ते झाडाखाली किंवा मुंग्यांना ठेवा. संध्याकाळच्या 8व्या चंद्राचा धोका पूर्णपणे टळेल. तर मित्रांनो, हा होता 17 ऑगस्टचा लॉजिक ते मॅजिक असा ग्रहांचा आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज संध्याकाळी 4:20 नंतर तुमचा मूड कसा बदलला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.